साहजिकच आहे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहेच, त्याच्यानंतर शेतकऱ्यांचे प्रश्न आहेतच. एकतर शेतकऱ्यांवरती गेल्या 1-1.5 वर्षामध्ये एकापाठोपाठ एक जी काही संकट कोसळत आहेत, नुकताच जो अवकाळी पाऊस झालेला आहे, गारपीट झालेली आहे, त्याच्या बाबतीत सरकारने काय केलेलं आहे, काय करू शकतंय. विमा कंपन्या ज्या आहेत त्यांनी तर त्यांचे दरवाजे खिडके सगळं बंद केलेले आहेत. या सरकारने जाहीर केलं होतं की दिवाळीपर्यंत विम्याची अग्रिम रक्कम आम्ही शेतकऱ्याला देऊ. ती किती लोकांना, किती शेतकऱ्यांना मिळालेली आहे ह्याचाही काही अंदाज नाही आहे. मधल्या काळात आपल्याला कल्पना आहे की सेनगावचे म्हणजे हिंगोलीतले शेतकरी हे मला भेटायला मातोश्रीला आले होते. त्यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. एकतर कर्जबाजारी, डोक्यावरती कर्जाचा डोंगर चढलेला आहे, बँकांचा तगादा मागे लागलेला आहे कर्ज वसुलीसाठी, आणि अशा परिस्थितीत त्यांचा वालीच कोणी नाही आहे. ना सरकार त्यांची काही दखल घेत आहे, ना विमा कंपन्या घेत आहे, कोणीच नाही. म्हणून हे शेतकरी त्यांचे अवयव विकायला मुंबईत आले होते. अशी परिस्थिती मला नाही वाटत यापूर्वी कधी शेतकऱ्यांवरती आली होती. हे विषय एका बाजूला आहेतच. त्यानंतर तुम्ही पाहताय की काही दिवसांनी एकापाठोपाठ एक काही ना काहीतरी सरकारी पक्षाकडनं, म्हणजे सरकारचे जे काही लोकप्रतिनिधी आहेत, आमदार असतील, आणखीन कोणी असतील, किंवा त्या सरकारला समर्थन देणाऱ्या पक्षाचे त्यांचे काही पदाधिकारी असतील, त्यांच्याकडनं गुंडागर्दी सुरू आहे. काल परवाकडे कोल्हापूरमध्ये एक घटना घडलेली आहे. घरामध्ये घुसून मारहाण झाली. ते सगळे व्हिडिओ आपल्या माध्यमातून जनतेला गेलेच असतील. त्याचाही एक न्यायनिवाडा लावावा लागेल, कारण त्यांच्यावरती कारवाई होणार आहे की नाही हा एक विषय आहे. दुसरी गोष्ट, सध्या पत्रांचा जमाना आहे. आम्ही 1-2 पत्र दिलेले, एक निवडणूक आयोगाला पत्र दिले, त्याचं उत्तर आम्ही बघतो आहोत की धर्माच्या नावावरती, देवाच्या नावावरती मतं मागायला परवानगी जर असेल तर आम्ही सुद्धा सुरू करतो. त्याच्यानंतर मला वाटतं काल परवाकडे आपण एक पत्र दिले माननीय उपमुख्यमंत्र्यांना, कारण त्यांनी एक पत्र दिलं होतं त्यांच्या बाजूला. कारण आता मी सभागृहात जाऊन आलो, मला असं वाटलेलं की पत्र दिले एका उपमुख्यमंत्र्यांनी दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांतर बसण्यात काही अंतर पडले की काय. तसं नाही आहे, बाजूबाजूला बसत आहेत, पण बाजूला बसलेले असले तरी सुद्धा पत्र त्यांना लावावं लागतंय. तर ते राजमान्य राजश्री पत्र लिहिण्यास कारण की त्या पत्राचं उत्तर कधी मिळणार त्याची वाट बघतोय. आणि ते पत्र आपल्याला माहिती आहे नवाब मलिकांबद्दलचं आहे. जर एवढ्या भावना त्यांच्या तीव्र असतील तर आम्ही त्यांचं स्वागत करतो, त्याचा आदर करतो. भारतीय जनता पक्षाच्या भावना देशप्रेमाबद्दल एवढ्या उचंबळून आलेल्या असतील तर मग आम्ही त्यांना जे पत्र लिहिले त्या पत्राचं उत्तर सुद्धा कधी मिळणार हे सुद्धा आम्हाला माहिती नाही. आणि ते पत्र तुम्हाला माहिती आहे, ज्या न्यायाने नवाब मलिकांना त्यांनी सांगितलं की यांना दूर ठेवा, मग तोच न्याय दुसऱ्याला लावणार की नाही. कारण एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला एक न्याय हे लोकांना पटेल काय हा महत्वाचा प्रश्न आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे नवाब मलिकांना एक न्याय लावणार असाल तर तोच न्याय प्रफुल्ल पटेलना लावून त्यांच्यापासून तुम्ही अंतर ठेवणार आहात की नाही. आणि जी मालमत्ता इक्बाल मिर्चीची म्हणून त्यांच्याबरोबर व्यवहार केला म्हणून स्वतः माननीय पंतप्रधान, मला आठवतंय कारण तेव्हा आमची युती होती, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सच्या सभेत बोलले होते की कुछ लोग मिर्ची का व्यापार करते हैं, कुछ लोग मिर्ची से व्यापार करते हैं. तर आता ज्यांनी मिर्ची बरोबर व्यापार केलेला आहे त्यांच्याबरोबर हा सत्तेचा व्यापार तुम्ही चालू देणार आहात की त्यांच्यावरती त्यांची जी मालमत्ता ईडीने जप्त केली ती सगळी लक्षात घेता त्यांच्यावरती तुम्ही कारवाई पुढे चालू ठेवणार आहात की नाही हे सुद्धा आम्ही प्रश्न विचारले, त्याची वाट बघतोय. आता जसजसं अधिवेशन पुढे सरकेल तसतसं जनतेच्या प्रश्नाला आम्ही वाचा फोडू आणि आम्हाला अपेक्षा आहे की सरकार त्या प्रश्नांना योग्य ते नुसतं उत्तर कागदावरती नाही तर कृतीतून देईल. मुख्यमंत्री म्हणाले आहेत की तुम्ही तिसऱ्या दिवशी सभागृहात येत आहे, आदित्यजी तिसऱ्या दिवशी सभागृहात येत आहेत, सभागृहाच्या कामकाजाविषयी तुम्ही गंभीर नाही किंवा महाराष्ट्राच्या प्रश्न. बरं ठीक आहे, तुम्ही पहिला महाराष्ट्राच्या प्रश्नाबद्दल गंभीर असाल तर समुद्रावरती ट्रॅक्टर चालवणारा मुख्यमंत्री तरी पहिल्यांदा पाहिला. म्हणजे लोकांच्या घरादारावरती, शेतकऱ्यांच्या घरादारावरती नांगर आणि समुद्रावरती ट्रॅक्टर, हा असा मुख्यमंत्री मी पहिल्यांदा पाहिला. शेतकऱ्यांच्या 1 रुपया विमाबाबत शेतकऱ्यांची फसवणूक झालेली स्पष्ट होत आहे. आपले आमदार आहेत कैलास पाटील हे देखील वारंवार या संदर्भात माहिती देतात आहे, मात्र सभागृहात ती मांडण्याला त्यांना वेळ देत नाही. म्हणजेच मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल उदासीन आहेत. माझ्यावरती आरोप करताना त्यांनी शेतकऱ्यांबाबत आपण काय करतो आहोत, 1 रुपयात विमा योजना त्यांनी जी आणली त्याचा परिणाम असा झाला की साधारणतः सरासरी 80 ते 90 लाख शेतकरी विमा घ्यायचे, तो आकडा यावेळेला 2.25 कोटीच्या घरात गेला.
म्हणजे 8,000 कोटी जो शेतकऱ्याचा हिस्सा होता तो राज्य सरकारने भरला. हा पैसा जनतेचा पैसा आहे. तर त्या पैशाचं पुढे काय झालं तर हा सुद्धा त्यांच्या मित्रांच्या कंपन्यांच्या खिशात गेला. त्याचे उत्तर त्यांनी द्यायला पाहिजे. कारण 72 तास म्हणजे नुकसान झाल्यानंतर 72 तासाच्या आत नुकसान झाल्याचा कळवा ही जी काही विमा कंपन्यांची अट आहे त्या 72 तास आणि त्याच्यानंतर सुद्धा विमा कंपन्यांचे फोन बंद आहे, दारं खिडक्या सगळं बंद आहे. कोणी कोणाला विचारायला तयार नाही. मग हे 8,000 कोटी जर का गेले असतील तर ते कोणाच्या बोडक्यावरती गेले.